बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी प्रश्न येत असतो। त्यामध्ये तुम्हाला इंग्रजीमधून शब्द येतो, इंग्रजीमधून म्हणजे त्याचा जो उच्चार आहे त्या उच्चारानुसार शब्द येतो आणि त्या शब्दाचा तुम्हाला काय शोधायचा असतो, मराठी शब्द शोधायचा असतो। मग तुम्हाला इंग्रजीमधून नावं पण माहिती पाहिजे आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात हे सुद्धा माहिती पाहिजे। ठीक आहे, तर अशा घटकावर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात, तर तुम्हाला इंग्रजीमधून शब्द दिला जातो। कोणता शब्द दिला जाईल? विंडो। विंडो म्हणजे काय? खिडकी। तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही लगेच तो पर्याय शोधणार। विंडो म्हणजे दरवाजा का? नाही। विंडो म्हणजे काय? खिडकी। विंडो म्हणजे घर पण नाही आणि विंडो पण नाही, विंडो पण नाही। विंडो म्हणजे विंडो होत नाही, तर विंडो म्हणजे खिडकी होते। ओके, त्याच्यानंतर वेबसाईट। वेबसाईट शब्द तुम्ही ऐकलेला आहे, बरोबर आहे? मग कुठे ऐकलेला आहे, कोणत्या संदर्भामध्ये ऐकलेला आहे, मग त्याचा विचार तुम्हाला करायचा। तर वेबसाईट म्हणजे काय? वेबसाईट म्हणजे काय? संकेत स्थळ की संकेतस्थळ की जाळं? संकेतस्थळ। वेबसाईट ही काय आहे? एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर त्या गोष्टीची सर्व माहिती आपल्याला मिळते, म्हणजे ते एक संकेतस्थळ आहे। त्या ठिकाणी जर आपण एखाद्या गोष्टीची माहिती तुम्हाला जर तुमच्या इयत्ता 3री नुसार जर अभ्यासक्रमावर आधारित काही गोष्टी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ती वेबसाईट टाकावी लागेल। शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर स्पोर्ट्सच्या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वेबसाईट्स असतात, त्या वेबसाईटवरून तुम्हाला ती माहिती मिळू शकते। तर वेबसाईट म्हणजे काय? संकेतस्थळ। ओके, आता तिसरा आहे बॅट। मग बॅट म्हणजे काय? बॅट म्हणजे बॉल, बॅट बॉल। बॅट म्हणजे चेंडू फळी। बॅट म्हणजे क्रिकेट की बॅट म्हणजे बॅटिंग? चेंडू फळी। बॅट म्हणजे काय? ज्याला बॉल मारला जातो ती चेंडू फळी असती, ती काय असती? फळी असती। बॅट म्हणजे काय? चेंडू फळी। मग अशा प्रकारे तुम्हाला इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द शोधायचे। ठीक आहे।